के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर डिस्कस करतोय आणि बरेचसे पार्ट याच्या अगोदर पडलेले आहेत। शिवाय आपण कंबाईन 2021च्या पूर्व परीक्षाचा पेपर जो आहे त्याचं देखील इन डिटेल ॲनालिसिस घेतलेले आहेत, त्याचे देखील पार्ट ज्यांनी पाहिले नसेल ते देखील पाहू शकतात। शिवाय पोलीस भरतीचे पण वेगवेगळे पेपर्स आपण इन डिटेल ॲनालिसिस घेतलेले, ज्यांचे बरेचसे कुणाचा भाऊ असेल, कुणाचा मित्र असेल जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना देखील तुम्ही हे लेक्चर सजेस्ट करू शकता। थोडा प्रमोशनचा पार्ट असा आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपलं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। महाराष्ट्राचा भूगोल असं आपलं 37वी आवृत्ती असलेलं खतीब सरांचं पुस्तक आहे। आधुनिक भारताचा इतिहास असं आपलं इतिहासाचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर लुसेंट जनरल सायन्स मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण। हे लुसेंटचं सायन्सचं पुस्तक इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम हे के सागर पब्लिकेशनने केले। त्या अनुषंगानं के सागर सामान्य विज्ञान असं आपलं सामान्य ज्ञानचं पुस्तक आहे आणि हे सामान्य विज्ञानचं मॅक्सिमम पुस्तक बरेचशा विद्यार्थी मित्रांकडे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जे काही 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या एकाच पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न ह्या एकाच पुस्तकामधील आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील यांचं हे पंचायत राजचं पुस्तक आहे। पॉलिटीचं पुस्तक आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र, के सागर पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे। अत्यंतिक गाजलेलं पॉलिटीचं पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं, मॅक्सिमम विद्यार्थी हे पुस्तक वापरतात। हे आत्ता नवीनच पुस्तक, त्याच्यामध्ये एक न्यू एडिशन लॉन्च होते ज्याच्यामध्ये खूप चांगले बदल अजून जास्त त्या पुस्तकामध्ये केलेले, नवीन संसद भवन असलेलं हे त्याचं कव्हर पेज आहे। त्याच्यानंतर आपलं अंकगणितचं पुस्तक आहे समग्र अंकगणित, प्राध्यापक प्रमोद हुमणे सर यांचं। त्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षेचा आपला विश्लेषणात्मक ठोकळा आहे, विश्लेषणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत। इतिहासामध्येच आपल्याला हे तिसरं पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती, म्हणजे एक समाजसुधारकांचा आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि हे तिसरं पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती, के सागर व प्राध्यापक व्ही पाटील यांच्यानुसार हे लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर जसं अंकगणितचं पुस्तक आहे तसंच आपलं संपूर्ण बुद्धिमापनचं देखील पुस्तक आहे आणि आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर बघतो आणि काही क्वेश्चन आपण सॉल्व करत आलो होतो। त्याच्यामध्ये आपण 37 नंबरचा क्वेश्चन प्रॉब्लेममध्ये पाहिला होता। आता 38 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण आलेलो आहे। 38 नंबरचा क्वेश्चन अगदी क्वेश्चनच्या फॉर्मॅटवरून पण आपण ॲन्सरपर्यंत जाऊ शकत होतो। आता बघा काय क्वेश्चन विचारलं आहे, अगदी बेसिक 9वी 10वी स्टेट बोर्ड किंवा आपलं जे काय लुसेंट पब्लिकेशनचं जे काय बुक आहे त्याच्यामध्ये एकदम बेसिक डाटा आहे, कशाच पद्धतीनं हा क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे। जसा वरचा जरी प्रॉब्लेम होता, सोप्या कॅटेगरीतला प्रॉब्लेम होता, V = IR या फॉर्मॅटमधून या फॉर्मॅटमधून 37 नंबरचा प्रश्न सुटतो, अगदी तसाच 38 नंबरचा प्रश्न देखील सुटण्यासारखा होता। बेसिक नॉलेजवरती क्वेश्चन होता। बघा, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे? तांबे म्हणजे कॉपर, झिंक जस्त म्हणजे झिंक, सिलिकॉन आणि लोडस्टोन Fe3O4। आता बघा लॉजिकली उत्तर कसं सांगायचं, काय विचारलंय हो? नैसर्गिक चुंबक म्हणजे आपलं चुंबक म्हणजे काय? मॅग्नेट, आपण चुंबक म्हणतो ना मॅग्नेट। मला सांगा तांबे हे धातू आहे का मॅग्नेट आहे? सरळ मेटल आहे ना, धातू आहे ना, ऑप्शन गेला। जस्त म्हणजे झिंक, हा पण धातू आहे ना, मेटल आहे, ऑप्शन गेला। सिलिकॉन आणि लोडस्टोन, तर या प्रश्नाचं उत्तर सरळ या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेले। तुम्हाला मी अगोदरच सांगितले की एखादी गोष्ट आयोगाने जर ब्रॅकेटमध्ये दिलेली असेल तर मॅक्सिमम चान्सेस असतात ते उत्तर असण्याचं। शिवाय ह्याचा जो काय केमिकल फॉर्म्युला आहे तो देखील दिलाय Fe3O4, हा पण सरळ आयोगाने दिलाय, म्हणजे आणि नाव देखील सायंटिफिक आहे। त्याच्यावरून नैसर्गिक चुंबक यालाच लोडस्टोन असं म्हणतात आणि त्याचा फॉर्म्युला आहे Fe3O4। उद्या आयोग कंबाईन सारख्या परीक्षामध्ये फक्त एवढं पण विचारू शकतं की जे काही नैसर्गिक चुंबक आहे लोडस्टोन त्याचा फॉर्म्युला काय आहे? Fe3O4 लक्षात ठेवायचं, Fe3O4। मग आता चुंबकाची तुम्हाला
बेसिक गोष्ट तर माहिती असेल की बाबा जे काय मॅग्नेट आहे त्याच्याकडं जे काय वेगवेगळे धातू आहेत हे काय होतात, आकर्षिले जातात. त्याचा रासायनिक फॉर्म्युला तर मी तुम्हाला सांगितलेला आहे. अशा पद्धतीने इन डिटेल आपलं केसागर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे लुसंट पब्लिकेशनचं, त्याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे चुंबक हा नेहमी दक्षिण उत्तर दिशेला म्हणजे नॉर्थ साऊथ साईडला त्याचा पोल असतो. एवढं तर बेसिक आयडिया बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असे दक्षिण उत्तर दिशेला स्थिर राहते अशा पद्धतीनं आहे. आणि मग आता कृत्रिम चुंबकाची आपण रचना केलेली हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे की जी काही नैसर्गिक चुंबकाची आकर्षण शक्ती ही कमी असते, म्हणजे तेवढ्या पद्धतीनं नॅचरल जे काय मॅग्नेट आहे तेवढं हे म्हणजे तेवढी त्याची खेचून घेण्याची क्षमता नसते. म्हणून आपण काय केलेलं आहे की कृत्रिम पद्धतीनं आपण चुंबकाची रचना केलेली आहे. आणि ह्या कृत्रिम चुंबकासाठी आपण काय वापरतो तर या चुंबकासाठी आपण कोबाल्ट, लोखंड आणि निकेल हे पदार्थ वापरले जातात. ह्या ठिकाणी आयोगानं ऑलरेडी PYQ विचारलेला आहे, IMP पॉईंट आहे की जे काय आर्टिफिशियल मॅग्नेट बनवलं जातं म्हणजे कृत्रिम चुंबक जे काय बनवलं जातं ह्या कृत्रिम चुंबकासाठी कोबाल्ट आणि निकेल, लोह तर येणारच बघा, कोबाल्ट, लोखंड आणि निकेल हे पदार्थ वापरले जातात. आणि बार चुंबक, नालाकृती चुंबक, हॉर्स शू मॅग्नेट, चुंबक सूची इत्यादी प्रकारचे वेगवेगळे कृत्रिम पद्धतीने तयार केलेले वेगवेगळे मॅग्नेट आहेत. मेन म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जे आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पद्धतीने जे काय मॅग्नेट बनवलं जातं याच्यामध्ये कोणकोणते धातू विद्यार्थी मित्रांनो वापरले जातात तर याच्यामध्ये कोबाल्ट, निकेल आणि आयर्न म्हणजे कोबाल्ट, निकेल आणि लोखंड हे वेगवेगळे धातू वापरले जातात, हे लक्षात ठेवायचं. बाकी लोडस्टोनला जे नॅचरल चुंबक आहे असं म्हणतात. आपलं पृष्ठ क्रमांक 384 जे काय केसागर पब्लिकेशनचं जे बुक आहे आपलं सायन्सचं लुसंटचं त्याच्यामधून पेज नंबर 384ला हा चार्ट आहे, तिथूनच हा घेतलेला आहे. हा देखील क्वेश्चन ऑलरेडी PYQ मधून रिपीट आहे. ओके, हा देखील क्वेश्चन ऑलरेडी PYQ आलेला आहे. असे क्वेश्चन कसेच चुकाय नाही पाहिजे. सोनार म्हणजे काय, साऊंड नेव्हिगेशनल श्रेणी तंत्र टिंबसाठी वापरले जाते. म्हणजे सोनार कशासाठी वापरलं जातं एवढं आहे. सोनार म्हटलं की सरळ सरळ तो साऊंड या चॅप्टर मधला टॉपिक आहे, एवढं तर एकदम बेसिक लक्षात यायला पाहिजे. बरोबर का. सोनार मग इथं म्हणलंय पूर्वजन्मीची परीक्षा, ऑप्शन गेलं काहीतरीच ऑप्शन दिलंय. त्याच्यानंतर हृदयाच्या झडपांच्या क्रियेचा अभ्यास करण्यासाठी माहिती नाही, पुढे जाऊ. भूवैज्ञानिक अभ्यास माहिती नाही, पुढे जाऊ. पाणबुडीसारख्या बुडालेल्या वस्तूंची गती आणि स्थिती मापण्यासाठी एक्सप्लेन पण केलाय टॉपिक. हा जो काय ऑप्शन आहे हा एक्सप्लेन केलाय, जास्तीत जास्त एक्सप्लेन केलाय, उत्तर असण्याचे चान्सेस आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आपण सोनार हे कशासाठी वापरतो, जे काय समुद्रामध्ये पाणबुड्या आहेत त्या पाणबुड्यांसाठी आपण काय वापरत असतो, सोनार टेक्नॉलॉजी वापरत असतो. साऊंडच्या संदर्भात आहे. सरळ सरळ ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पाणबुडी हा कीवर्ड लक्षात ठेवायचा. सोनार म्हटलं की पाणबुडी, आणि पाणबुडी कुठे येणार आहे, समुद्रामध्ये येणार आहे. असे 3-4 शब्द पाठच करायचे. समुद्र, पाणबुडी, सोनार, संपला विषय. आणि हे सगळं कशाच्या संदर्भात आहे, हे सगळं साऊंडच्या संदर्भात आहे. आणि हा साऊंड कसा असतो, ह्या जे काय अल्ट्रा रेज असतात त्याच्यामध्ये आपला ऑडिएबल रेंज असते 20 to 20,000 हर्ट, त्याच्या कमी असते म्हणजे इन्फ्रारेड आणि अल्ट्रारेड. ह्या अल्ट्रारेड वेव्ह ज्या काय असतात हे सोनार तयार करत असतं. मग ह्या सोनारमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती त्या सोनारची दिलेली आहे. आता बघा ह्या सोनारचा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. सोनार बघा, सोनार SON A आणि R. बघा SO म्हणजे साऊंड, SO साऊंड, N फॉर नेव्हिगेशन, A फॉर अँड आणि हा R फॉर रेंजिंग. साऊंड, नेव्हिगेशन अँड रेंजिंग म्हणजे सोनार. बघा SO म्हणजे साऊंड, N म्हणजे नेव्हिगेशन, A म्हणजे अँड आणि R म्हणजे रेंजिंग. ही पद्धत समुद्राची खोली मोजण्यासाठी, बघा इथं क्वेश्चन विचारलाय आयोगाने ऑलरेडी या ठिकाणी PYQ विचारलाय की बाबा समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार या टेक्नॉलॉजीचा वापर करतात. साऊंड वेव्ह वापरले असतात, अल्ट्रावेव्ह साऊंड त्या ठिकाणी वापरलेल्या असतात.
मग आता बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी तसेच समुद्रात बुडालेली जहाजे, शत्रूच्या पाणबुड्या, बुडालेल्या विविध वस्तू शोधण्यासाठी या सोनार टेक्नॉलॉजीचा वापर होतो. उच्च वारंवारता व कमी तरंग लांबी असल्यामुळे श्राव्यातीत ध्वनी समुद्राच्या पाण्यात सहज भेदून दूरपर्यंत जाऊ शकते. म्हणून सोनार पद्धतीत श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग करतात. म्हणजे अल्ट्रा रेज जे काय असतात ते वापरले जातात. UR वापरलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं. पुढं 40 नंबरचा क्वेश्चन आहे. हा देखील बेसिक साऊंड ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना हा क्वेश्चन आला असता. V = n लॅम्बडा ह्या फॉर्म्युल्यावरती आहे, किंवा सगळं एका ठिकाणी जरी गुणाकारात केलं असतं तरी सहजासहजी सुटण्यासारखा हा प्रॉब्लेम होता. आता बघा 40 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम विचारलाय, सोपा प्रश्न आहे. एका ध्वनीची तरंग लांबी, एका ध्वनीच्या तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्ज आहे. किती आहे? 1000 हर्ट्ज आहे. म्हणजे मी दिलाय 1000 हर्ट्ज, 1000 हर्ट्ज असून याची तरंग लांबी 0.25 मीटर आहे. तरंग लांबी म्हणजे काय? लॅम्बडा म्हणजे काय? 0.25 मीटर, 0.25 मीटर. बर, जर तो एका विशिष्ट माध्यमातून 5 सेकंद प्रवास करत असेल, म्हणजे टाइम दिलाय 5 सेकंद. किती दिलाय? 5 सेकंद. ओके, हे सगळं गिव्हन डाटा आहे. तर कापलेले अंतर काढा. म्हणजे आपल्याला टोटल डिस्टन्स काढायचंय की बाबा टोटल डिस्टन्स किती असेल. आपल्याला लॅम्बडा कशात दिलाय? मीटरमध्ये दिलाय. म्हणजे शक्यतो उत्तर मीटरमध्ये असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. इथं मीटर आहे, इथं मीटर आहे, इथं किलोमीटर आहे, इथं किलोमीटर, म्हणजे शक्यतो ह्या दोन ऑप्शनला तर गेलंच नाही पाहिजे. म्हणजे जर तुम्ही यदा कदाचित अंदाजे गोल करत असताल तर 1 आणि 4ला जायलाच नव्हतं पाहिजे, कारण इथं किलोमीटर आहे, इथं किलोमीटर आहे, आणि इथं देताना आपल्याला मीटरमध्ये दिलाय. तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा, वेवलेंथ, ज्याला वेवलेंथ असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, ही वेवलेंथ आपल्याला मीटरमध्ये दिली 0.25 मीटर. ओके, मग आता बघा सोडवायचं कसं. ह्या सगळ्यांचा एकत्रित जरी गुणाकार केला तरी आपल्याला सरळ सरळ अंतर भेटलं असतं. म्हणजेच बघा, अंतर बरोबर, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात पण ठेवू शकता, स्टेट बोर्डमध्ये ॲज इट इज दिलेला आहे. अंतर बरोबर पहिल्यांदा काय दिली? इथं वारंवारता दिली का? वारंवारता. अंतर बरोबर वारंवारता गुणुले 2 नंबरला काय दिलं? तरंग लांबी आणि तिसरं काय दिलंय? टाइम दिलाय ना, वेळ गुणुले वेळ. म्हणजे अंतर बरोबर वारंवारता गुणुले तरंग लांबी गुणुले वेळ. हा सरळ सरळ साधा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तरी इथून पुढे जर यदा कदाचित प्रॉब्लेम रिपीट आला तरी देखील तुम्ही उत्तर काढू शकता. ओके, तरी देखील तुम्ही उत्तर काढू शकता. मग आता बघा, वारंवारता आपल्याला किती दिलेली आहे? सगळा आपला गिव्हन डाटा इथं आहे, तो गिव्हन डाटाच आपण पाहू. वारंवारता दिलेली 1000 हर्ट्ज, युनिट लक्षात ठेवायचं, बाजूला ठेव थोड्या वेळासाठी, गुणुले लॅम्बडा किती दिलाय? 0.25 मीटर, 0.25 मीटर, गुणुले वेळ किती दिलाय? वेळ दिलाय 5 सेकंद. वेळ किती दिलाय? 5 सेकंद. आणि मग ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार केला. 25 गुणुले 5 किती होतात? 25 5 125, 25 5 125, 2 घरानंतर दशांश चिन्ह, गुणुले 1000, गुणुले 1000. मग आता हे 2 शून्य आहेत का? हे 2 शून्य ह्या 2 दशांश चिन्हाला जातील आणि हा वरचा शून्य ह्याच्यावरती येईल. म्हणजे 1250 मीटर, 1250 मीटर हे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल. कारण तरंग लांबी आपण कशात घेतली? हिथं घेताना मीटरमध्येच घेतली, त्याच्यामुळे उत्तर कशात येणार? आपलं मीटरमध्येच येणार. जर त्यांनी किलोमीटर विचारलं असतं तर 1250 भागिले 1000 केलं असतं तर आपल्याला ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 1.25 किलोमीटर एवढं आपलं किलोमीटरमध्ये उत्तर आलं असतं. पण आपल्याला उत्तर देताना, ऑप्शन देताना कशामध्ये दिलाय? मीटरमध्ये सरळ सरळ दिलाय, त्याच्यामुळे तिकडे शून्याची काय गरजच नव्हती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2,
ऑप्शन नंबर 2 1250 मीटर, 1250 मीटर हे आहे. ओके, परत एकदा फॉर्म्युला सांगतो, फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला स्टेट बोर्डमध्ये ॲज इट इज दिलेला आहे. अंतर बरोबर वारंवारता गुणिले लांबी. बघा, वारंवारता दिली आहे, तरंग लांबी दिलेली आहे आणि वेळ दिलेला आहे. बरोबर, अंतर बरोबर वारंवारता गुणिले तरंग लांबी गुणिले वेळ. मग वारंवारता किती दिली आहे? 1000. तरंग लांबी किती दिली आहे? 0.25 आणि वेळ किती दिलेली आहे? 5 सेकंद. सगळ्यांचा गुणाकार भागाकार केला, एकदम सोप्या लेवलचा गुणाकार आहे, तर उत्तर येईल 1250 मीटर. अशा पद्धतीने अत्यंत सोपा प्रश्न होता. त्या अँगलने देखील तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. पुढचा हा देखील प्रॉब्लेमच विचारलाय. ऑलरेडी अशा टाईपचा प्रॉब्लेम सीसॅटमध्ये ऑलरेडी विचारून झाला होता. सीसॅटमध्ये विचारला होता, त्याच्यामुळे हा प्रश्न सुटायला पाहिजे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. आता बघा 41 नंबरचा, 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली. म्हणजे 2 आरसे आहेत असे आणि 2 आरसे आहेत, असं इकडे एक आरसा ठेवलाय आणि इकडे एक असा आरसा ठेवलाय. तर ह्या 2 आरशामध्ये मांजर बसले. जर 2 समतल आरशामधील कोन हा 30 अंशाचा आहे, कोन कितीचा आहे? 30 अंशाचा आहे, तर मांजरीच्या किती प्रतिमा तयार होतील? मांजरीच्या किती प्रतिमा तयार होतील? एकदम बेसिक पार्ट आहे हा, तर लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचा एक फॉर्म्युला आहे, ह्याचा एक फॉर्म्युला आहे, म्हणजे एकदम कॉमन सेन्सनं आपण विचार करू थोड्या वेळासाठी. कोन किती दिलाय? कोन दिलाय आपल्याला 30 डिग्री. किती दिलाय? 30 अंशाचा आपल्याला कोन दिलेला आहे. 30 अंशाचा कोन दिलाय. मग असं समजा हा एक आरसा आहे, हा एक आरसा आहे असा, आणि हा एक आरसा आहे असा, असा दुसरा आरसा, आणि ह्याच्या दोघांच्या मधला, हा दोघांच्या मधला कोन दिलाय 30. मग मला सांगा, मांजर जर हिथं बसले, असं समजा, सपोज ही मांजर आहे, ही मांजर आहे, ही मांजर हिथं बसली असेल, तर काही प्रतिमा ह्या आरशात हिच्या उमटतील, काही प्रतिमा ह्या आरशामध्ये हिच्या उमटतीलच 100%. कारण आरसे असे ठेवलेत, असे आरसे ठेवलेत आणि ह्याच्या मध्ये मांजर बसले. तुम्ही इमॅजिन करा, तर जास्तीत जास्त ठिकाणी काय होईल? ती मांजर वेगवेगळ्या आरशांमध्ये जास्तीत जास्त वेळा तीच मांजर दिसेल. आता बघा, ही तो ऑप्शन बघू आपण. ऑप्शन काय म्हणते? पहिलं 0. 0 दिसतील का जास्तीत जास्त दिसतील? 100% शून्यापेक्षा 0 कधी दिसतील? जर सपाटच, हा आरसाच असा सपाट असता आणि हिथं मांजर बसले असते, तर हिकडे हिकडे तिची प्रतिमा दिसण्याचा प्रश्नच आला नसता. त्यावेळी 0 ऑप्शन आला असता. ऑप्शन गेला, हा ऑप्शन असाच लॉजिकली गेला 0. मग आता बघा, हिथं 11 दिले, हिथं 1 दिले आणि हिथं 12 दिले. हे 11 आणि 12 वरूनच तुम्हाला लॉजिकली कळायला पाहिजे होतं की उत्तर हिथं आहे. एक तर प्रतिमा 0 तर येणार नाही, हा विषय संपला. आरशे 2 आहेत म्हटल्या मिनिमम दोन ठिकाणी तरी मांजर दिसायला पाहिजे का नाही? काही एकाच ठिकाणी दिसेल, म्हणजे दोन्ही आरशांमध्ये ते दिसायला पाहिजे. हाही ऑप्शन गेला, आलो 50-50 वरती. मग एक तर 11 तरी दिसेल किंवा 12 तरी दिसेल. आणि तुम्हाला मी सांगितलंय 3 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं, आणि ऑलरेडी हा आपण 50-50 वरती कॉमन सेन्स आणला, एकदम बेसिक लॉजिक वापरलं की बाबा आरशे असे ठेवले तर मध्ये मांजर बसले, म्हणजे ह्या आरशात आणि ह्या आरशात प्रतिमा दिसणार म्हणजे दिसणार, म्हणजे मिनिमम 2 वेळा तर मांजर दिसायलाच पाहिजे. मग 0 येणार नाही आणि 1 येणार नाही. 2 ऑप्शन तर घालवले, एक तर 11 असेल किंवा 12 असेल. मग 11 की 12? मग तुम्हाला मी अगोदरच सांगितले, ऑप्शन 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 3 ला तुम्ही घेऊन जा, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 11 राहील. मग आता हे सोडवायचं कसं? तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा बघा, ह्या ठिकाणी आपण इमॅजिन केलं की बाबा असे 2 आरसे ठेवलेत, मध्ये 30 अंशाचा कोन दिलाय, हा 30 अंशाचा कोन दिलाय. तर मग ह्याचा एक फॉर्म्युला आहे. ह्याचा फॉर्म्युला असा विद्यार्थी मित्रांनो की 360 भागिले थिटा वजा 1 भागिले थिटा वजा 1. थिटा म्हणजे काय? की हा काय की किती अंशाचा कोन केलाय त्या आरशामध्ये, ह्याच्यामधून काय मिळणार? आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा म्हणजे आरशातील प्रतिमा जर तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे की 360 भागिले थिटा. बघा, 360 भागिले थिटा, 360 भागिले थिटा वजा 1. मग आता सोडू. थिटा किती दिलाय? 30 दिलाय. थिटा आपल्याला दिलाय ना इथं 30
थिटा दिलाय 30, मग 360 भागिले 30 वजा 1, ह्या शून्याला हा शून्य गेला, 3च्या पाड्यामध्ये 36 आहे, 12 त्रिक 36, मग 12 वजा 1 बरोबर 11, 12 वजा 1. म्हणून तर कारण हे वजा 1 करायचं हे ज्याच्या लक्षात नसेल, एखाद्याच्या लक्षात फक्त एवढाच फॉर्म्युला असेल की 360 भागिले थिटा, 360 भागिले थिटा, वजा 1 करायचं राहिलं असतं तर त्याने डायरेक्ट 12 उत्तर दिलं असतं. म्हणूनच ऑप्शनमध्ये ऑप्शन 12 आणि ऑप्शन 11 असे दोन्ही ऑप्शन ठेवलेले आहेत. मग या विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ किती आहे? 11 आहे. आपण आत्ताच प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे पण बघितलेलं आहे. ओके, याच्या पलीकडे ह्याचं काही एक्सप्लेनेशन नाही. म्हणजे एकदम सोप्या कॅटेगरीतले प्रॉब्लेम त्यांनी विचारले होते, दोन्हीच्या दोन्ही सुटण्यासारखे होते. शिवाय हा जो काय दुसरा मांजराचा आहे तो ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारला होता, 360 भागिले थिटा वजा 1 हा सीसॅट मध्ये प्रॉब्लेम विचारला होता की किती तयार होतील. मला तर साल सांगता येणार नाही, पण सीसॅटच्या एका पेपरमध्ये, राज्यसेवेच्या सीसॅटच्या एका पेपरमध्ये हा प्रॉब्लेम विचारला होता की बाबा आरशामध्ये किती प्रतिमा तयार होतील. ओके, मग अशा पद्धतीनं ह्याचा फॉर्म्युला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचं आहे आपलं केससागर पब्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये हे सगळं जे कॅल्युसंटचं बुक आहे त्याच्यामध्ये हे फॉर्म्युले वगैरे वगैरे सगळे लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर हा क्वेश्चन 42 नंबरचा क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे, पण क्वेश्चन फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीच्या वृद्धत्व निर्माण करते? म्हणजे वनस्पती वृद्धत्वाकडे कुठल्या संप्रेरकामध्ये जाते? ऑक्झिन, सायटोकायनिन, इथिलिन आणि ॲबॅसिस ॲसिड. मग हे सुरुवातीला ॲबॅसिस ॲसिड जे काय होतं ते उत्तर आयोगानं दिलं होतं. नंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं असं आलं की हे इथिलिन देखील त्या वृद्धत्वासाठी कार्य करत असतं. ह्या दोन्हींमध्ये कन्फ्युजन असल्यामुळे आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केला. अशा पद्धतीनं ऑक्झिन हे जे काय असतं हे झाडाच्या शेंड्याकडे असतं, शेंड्याच्या साईडला असतं. मग एक तुम्हाला MCQ माहिती असावा म्हणून तुम्हाला मी सांगितलं की वनस्पतीमध्ये खालीलपैकी कोणते संप्रेरक कार्य करते. आयोगानं क्वेश्चन कॅन्सल केले. हा क्वेश्चन खूप आउट ऑफ द बॉक्स होता. म्हणजे हा क्वेश्चन सोडण्याच्या कॅटेगरीतला होता. तरी पण ज्याला तुक्का मारायचा आहे 2 किंवा 3 मध्ये ते मारू शकले असते, कारण लॉजिक असे बघा. आपण बघू, डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या डॉसेफिला मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या डॉसेफिलाच्या नराबरोबर संकरण झाले तर त्याच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी डॉसेफिलाच्या डोळ्यांचा रंग काय असेल? अत्यंतिक म्हणजे डोक्यावरून घालं. त्यांनी काय म्हटले की बाबा डॉसेफिलाची एक मादी आहे, तिच्या डोळ्याचा रंग पांढरा आहे, डॉसेफिलाचे जे काही नर आहेत त्याचा रंग लाल आहे. तर ह्यांचं जर संकरण झालं तर संकरण झाल्यानंतर त्या ज्या पहिल्या पिढीमधल्या डॉसेफिलाच्या ज्या मादी असतील त्यांच्या डोळ्यांचा रंग कुठला असेल? मग मला एक सांगा, डोळ्यांचा रंग मादीचा इथं काय दिलाय? मादीचा रंग कसा दिलाय? पांढरा दिलाय. इथं नराचा रंग कसा दिलाय? पांढरा दिलाय. म्हणजे एक तर सगळ्याच्या सगळ्या मादी असतील, एक तर पांढऱ्या तरी डोळ्याच्या असतील किंवा लाल तरी असतील. लाल आणि पांढरा यांचे मिश्रण आणि लाल व निळा तर विषय तरी आहे का? ऑप्शन गेला. बघा, आलो 75% 2 तर कलर नसणारच ना. मिश्रण कसं असेल? असं असेल का काही माद्या पांढऱ्या डोळ्याच्या आहेत आणि काही माद्या लाल डोळ्याच्या आहेत, असं होईल का? असं होणार नाही. कुठला तरी एक कलर असेल. मग पांढरा की लाल, 1 की 2? 1 की 2? मग तुम्हाला मी सांगितले 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झाल्यावरती जास्तीत जास्त ऑप्शन नंबर 2 ला तुम्ही घेऊन जा. या अनुषंगानं ऑप्शन नंबर 2 लाल हे या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. ओके, पुढचं 44 नंबरचा क्वेश्चन आहे. 44 नंबरचा क्वेश्चन आहे, हॉयराइट्स
खालीलपैकी कोणते 3 विशेष गुणधर्माने ओळखले जातात? खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुण? 3च विचारलेत ना, त्याच्यामुळे खाली ऑप्शनमध्ये पण 3च असायला पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर 4 दिला असता लगेचच त्याला ऑप्शन आपण इलिमिनेट केला असता. जे काय व्हायरॉइड्स आहेत म्हणजे व्हायरस आणि व्हायरॉइड्स ह्या खालीलपैकी 3 विशेष गुणधर्माने ओळखले जातात. विषाणूपेक्षा बघा, विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात. व्हायरॉइड्स जे असतात हे विषाणूपेक्षा लहानच असतात. त्याच्यामुळे पहिल्या नंबरचं स्टेटमेंट हे एकदम योग्य होतं, अभ्यासाचा भाग होता. बरं हे का विचारलंय? कारण परीक्षा कधी झाली? 2022 मध्ये. 2022 मध्ये झाली म्हणजे 2022 ला हा पेपर झालेला आहे. तर कोविड नंतर झालेला आहे. त्याच्यामुळं व्हायरसचं, कोरोना व्हायरस होता ना, त्याच्यामुळं ह्या व्हायरस आणि व्हायरॉइडवरती क्वेश्चन विचारण्याची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी होती, प्रोबॅबिलिटी पण होती, पॉसिबिलिटी पण होती. म्हणजेच त्याच्यावरून आपण हे व्हायरॉइड्स काय असतात, व्हायरस काय असतात हे आपल्याला माहिती असणं त्यावेळेस गरजेची गोष्ट होती. करंटचा मुद्दा पण होता त्या अनुषंगाने यदा कदाचित या ठिकाणी क्वेश्चन विचारला असेल. व्हायरॉइड जे असतात हे व्हायरॉइड्स हे विषाणूपेक्षा म्हणजे व्हायरसपेक्षा आकाराने लहान असतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे. हिथं एक आहे, हिथं एक आहे, हिथं एक आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये एक नाही, ऑप्शन गेला. आलो 75% गोलाकार रायबोन्यूक्लियस ऍसिड म्हणजे RNA चे रेणू बनलेले असतात. म्हणजे हे जे काय व्हायरॉइड्स आहेत हे व्हायरॉइड्स गोलाकार असतात. रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे ज्याला RNA म्हणतो. रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय? R, रायबो, न्यूक्लियसचा N, ऍसिडचा A. रायबोन्यूक्लियस ऍसिड म्हणजे RNA चे रेणू यांनी हे गोलाकार व्हायरॉइड्स बनलेले असतात. RNA रेणू प्रथिने प्रोटीन आवरणाने आच्छादित असतात. मग आता मला तुम्ही फक्त एकच कॉमन सेन्स मी तुम्हाला सांगतो. बघा, कोविड आला होता आपल्याकडे, कोविड असा कोविड होता आणि ह्या कोविडवरती असे ते फुलासारखे लाल मुकुट काढायचे बघा असं, बरोबर का नाही? आता माझी एवढी चित्रकला खास नाही पण ते असे लाल मुकुट काढायचे त्याला. आणि बरेचसे डॉक्टर, ते अमेरिकेतला पण एक डॉक्टर होते काहीतरी गोड बोले का कोणतरी, ते असे बरेचसे लोक ते सांगायचे की ह्याला कोविड का म्हटले, कारण असं क्राऊन घातलेल्या ह्याच्यासारखा हे आहे. आणि हे जे काय बाहेरचं आहे ह्या व्हायरसच्या, हे कशापासून बनले? प्रोटीन पासून बनलेलं आहे. एवढं तर सगळ्यांना माहिती होतं की हा व्हायरस जात काय नाही किंवा हा व्हायरस मरत का नाही, कारण ह्याच्या बाहेर प्रोटीनचं आवरण आहे. प्रोटीनचं आवरण असल्यामुळे तो काय होतोय की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये म्युटेट होतोय, बरोबर का? वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा आकार बदलतोय. त्याच्यामुळे तो लसींना प्रतिसाद देणं एवढं तर माहिती होतं, बरोबर का? म्हणजे व्हायरसचे जे काय आवरण होतं हे प्रोटीननं बनलेलं आहे. एवढं 2 वर्ष सगळं अख्खा भारत देश, सगळं जग बोंबलत होतं. मग मला सांगा, आपण बोलतोय व्हायरॉइड्स बद्दल. कशाबद्दल बोलतोय? व्हायरॉइड्स बद्दल. आपल्याला कोविड काळामध्ये कोविडचा जो व्हायरस आहे ह्या व्हायरसवरती हे असे मुकुटासारखे आहेत. हे असे मुकुटासारखे आहेत हे तर माहिती होतं का नाही? असे मुकुट आहेत कोविडचं, आठवा ना तुम्ही, कोविडमध्ये असं मुकुटासारखं आहे असं तर माहिती होतं ना? हे बनले कशानं? प्रोटीननं बनले होतं. असं अख्खं सगळे TV चॅनलवाले, व्हॉट्सअप ह्याला सारखं येत होतं, कारण तो मरत नाही, कारण त्याला प्रोटीनचं आवरण आहे. प्रोटीनचं आवरण आहे. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिनांचं आवरण आहे. मला सांगा, हिथं व्हायरॉइड्स बद्दल बोलते आणि प्रोटीनचं आवरण कोणाला आहे? व्हायरसला आहे. म्हणजे हिथं काय म्हणते? RNA रेणू प्रथिन म्हणजे प्रोटीन आवरणाने आच्छादित असतात. कोणाबद्दल सांगितले हे स्टेटमेंट? हे स्टेटमेंट व्हायरस बद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे 3 नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आहे, ऑप्शन गेला. या ठिकाणी 3 आहे, ऑप्शन गेला. या ठिकाणी 3 आहे, ऑप्शन गेला. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर 1, 2, 4 असं आहे. म्हणजे एकदम ज्याला व्हायरॉइड्स जरी माहिती नसते, बघा, जरी व्हायरॉइड्स काय हे माहिती नसतं, पण बाबा कोविडचा व्हायरस आला होता, ह्या कोविडच्या व्हायरसवरती एक मुकुट आहे, तो बाबा प्रोटीननं बनलेला आहे, एवढं बेसिक जरी त्याला माहिती असतं तरी 100% त्याने ऑप्शन नंबर 3 इलिमिनेट केलाच असता लॉजिक वापरून. म्हणजे लॉजिक तुमचं त्या ठिकाणी चाललं पाहिजे आणि हे तुम्हाला त्याच वेळी कळू शकतं जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये त्या 2 तासामध्ये घाबरलेल्या अवस्थेमध्ये असाल तर तुम्हाला असं काहीच आठवणार नाही आणि तुम्ही एकटेच घाबरलेल्या नसता. जगातला असा कुठला व्यक्तीच नाही की बाबा त्याची परीक्षा आहे. अगदी सचिन तेंडुलकरला पण पहिला बॉल फेस करताना तेवढ्या पद्धतीचं टेन्शन, तेवढा लोड असतोच. सगळ्यांनाच ती फेज असते, आपल्यालाच असते अशातला प्रकार नाही. म्हणून
की बाबा त्या ठिकाणी जेवढं तुम्ही शांत राहताल तेवढा तुमचा परफॉर्मन्स काय असेल, खूप जास्त चांगल्या पद्धतीनं असेल. या पद्धतीनं RNA जे काय असतात हे प्रोटीनचं आवरण व्हायरसला असतं. बघा, प्रोटीनचं आवरण हे व्हायरसला असतं. एवढ्या बेसिक नॉलेजवरती हा क्वेश्चन तुम्हाला 100% सुटत होता. मग आता बाकीचे 3 पॉईंट आहेत, हे 3 पॉईंट आपल्याला अभ्यास केला पाहिजे. 3 पॉईंटच्या अभ्यासामध्ये बघा की बाबा तिन्हीच्या तिन्ही पॉईंट व्हायरॉइड्स बद्दल दिलेले आहेत. पहिला पॉईंट असं सांगतोय की विषाणूपेक्षा आकाराने ते बरेच लहान असतात. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की गोल आकाराचे आहेत. रायबोन्यूक्लियस ॲसिड म्हणजे RNA पासून ते बनलेले आहेत. आणि चौथा हा जो काय पॉईंट आहे, चौथा पॉईंट काय सांगतोय की पादप पेशी, वनस्पती पेशी संक्रमित करणे पॉझिटिव्ह स्टेटमेंट होतं. वनस्पतीमध्ये पण तो संक्रमित होत असेल अशा पद्धतीचे स्टेटमेंट आहे. त्यामुळे चौथं स्टेटमेंट पण घेऊन जाण्यासारखं होतं. दुसऱ्या ऑप्शनमध्ये चौथं स्टेटमेंट नव्हतं, ह्याच्यावरून देखील हा ऑप्शन इलिमिनेट झाला असता. अशा पद्धतीनं ऑप्शन इलिमिनेशनकडे जावा तुम्ही. 50-50% जरी ऑप्शन तुम्ही इलिमिनेट केले तरी तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढचा 45 नंबरचा प्रश्न आहे. आता हा देखील प्रश्न सोडवताना कशाला अभ्यास लागतोय, एकदम कॉमन सेन्सवरती सुटत होता. बघा 45 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत. आता माती कशापासून बनते. मातीमध्ये आपण शेतकऱ्याची पोरे नांगराय जातो, दगडगोटी वाळू सापडते का, 100% सापडते. म्हणजे एक उत्तरामध्ये पाहिजेलच. हिथं 3 आणि 4 दिले पहिल्या ऑप्शनमध्ये, ऑप्शन गेला. हिथं 1 आहे, हिथं 1 आहे, हिथं पण 1 आहे. बरं, चला पुढं. बारीक माती व कुजलेले पदार्थ. नांगरत असतानाच बारीक माती लागते, कधी कुजलेले पदार्थ, पाने कुजलेली सापडतात. लाकडाची आपले सपोज ऊस असेल तुमचा, तर सपोज ऊसाच्या खोडक्या म्हणा, काही म्हणा, कुजलेलं सापडतं. म्हणजे कुजलेले पदार्थ असतात का, 100% मातीमध्ये कुजलेले पदार्थ असतातच. म्हणजे 2 पण उत्तरामध्ये पाहिजे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. बरं, पुढं रासायनिक पदार्थ. ह्यांच्याचपासून माती ही रासायनिक पदार्थ असणारच ना मातीमध्ये. आणि रंगद्रव्य असल्यामुळेच काही ठिकाणी माती काळी आहे, काही ठिकाणी तांबडी आहे, काही ठिकाणी पिवळी. एकदम बेसिक भूगोलाचा अभ्यास केलाय ना आपण की बाबा पिवळसर माती, तांबडी माती, रेगूर मृदा म्हणजे काळी माती, कोकणामध्ये तिकडे तांबडी मृदा सापडते. हे कशामुळे, ह्या रंगद्रव्यामुळेच ना. बघा, काही लोक काळे असतात. आपण सपोज मी गव्हाळवरणी आहे, काही एकदम गोरे असतात उत्तरेकडचे, म्हणजे आपल्या उत्तर भारतात किंवा युरोपियन कंट्रीमध्ये. कशामुळे, रंगद्रव्यामुळे. सेम तसंच मातीमध्ये काही माती काळी आहे, काही माती तांबडी आहे, काही माती पिवळसर रंगाची आहे. म्हणजे हे कशामुळे झाले, रंगद्रव्यामध्ये झाले. म्हणजे मातीमध्ये रंगद्रव्य असणार का, 100%च असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर हा ही गेला. हा वरचा तर ऑलरेडीच घालवला होता. हिथं 4 आहे, हिथं 4 आहे. आणि हा ऑप्शन काय सांगते, नाही म्हणते. नाही, यापैकी 1, 2, 3, 4 पैकी नाही. अरे दगड आणि माती ऑलरेडीच आहे ना. हा तर ऑप्शन पहिल्यांदाच गेला होता. बघा, म्हणजे 50-50 वरती आलो होतो. या पद्धतीनं ऑप्शन नंबर 4 हे सगळेच्या सगळे पदार्थ मातीचे घटक आहेत. दगडगोटे वाळू, बारीक माती कुजलेले पदार्थ, रासायनिक पदार्थ आणि रंगद्रव्य सर्वच्या सर्व हे मातीचे घटक आहेत. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा एखाद्या क्षेत्रामध्ये मृदा ही ठराविक योग्य भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय प्रकृतीतून. आपल्याला माहिती आहे भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रकृती ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया होतात त्याच्यामधून मृदा होत असते. आणि मृदा समृद्ध होणे म्हणजे काय की मातीमध्ये सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ येण्याच्या सर्व घटनांचा व प्रक्रियांचा यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ वाहते पाणी, वारा यांसारख्या बाह्य प्रक्रियांनी असेंद्रिय पदार्थ वाहून येऊन ते मिसळतात, खतं येऊन मिसळतात. त्याच्यानंतर त्या कुजण्यामुळे त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ तयार होतात. असं आपलं जे काही लुसेंट पब्लिकेशन्स आहे त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे, पेज नंबर 119 वरून. ओके, पुढं म्हणजे कॉमन सेन्स न सुटत होता. वरीलपैकी सर्वला तुम्ही गेला असतात तरी देखील 100% उत्तर तुम्हाला सुटलं असतं. ऑप्शन व्यवस्थित बघणं खूप जास्त गरजेचे आहे, त्याच्यावरून आपल्याला उत्तर आलं असतं. आता हा प्रश्न ऑलरेडी PYQ आहे, ऑलरेडी हा PYQ आहे. प्राणी वर्गीकरणाचं, वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण सायन्सचा अभ्यास करताना तुम्ही सायन्सचं पुस्तक हातात घेतलं की पहिल्यांदा वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण केलं म्हणजे केलंच पाहिजे. आयोग 100% त्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतच. ओके, मग आता इथं बघा, प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते आणि ती दिले की बाबा सगळ्यात मोठं काय आहे, त्याच्यानंतर सगळ्यात छोटं काय आहे. आता मला हे मराठीमध्ये सांगता येणार नाही, पण जे मी लक्षात ठेवले ते तुम्हाला मी सांगतो की बाबा मी काय लक्षात ठेवले. माझी ट्रिक अशी आहे
की ह्याचा जो क्रम आहे, ह्याचा उतरता क्रम मी लक्षात ठेवलाय. ह्या उतरता क्रमामध्ये सगळ्यात टॉपला येतं किंगडम, म्हणजे किंग हा सगळ्यात टॉपला असतो, असं माझी ट्रिक मी लक्षात ठेवलंय. म्हणजे किंगडम सगळ्यात वरती असलं पाहिजे. आता हे ठिकाणी इंग्लिशमध्ये ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे मला सांगता येणार नाही. ह्याचा ऑप्शन नंबर 4 आहे. ओके, पण मी तुम्हाला ट्रिक सांगून सांगतो. टॉपला सगळ्यात कोण असतो? आपल्या समाजामध्ये पण सगळ्यात टॉपला कोण असतो? किंग असतो, किंग. त्याच्यामुळं हे जे काही प्राण्यांचं वर्गीकरण वरून खाली येत असताना सगळ्यात टॉपला किंग असतो, त्याला किंगला ठेवायचं. ऑलरेडी हा क्वेश्चन विचारला होता, रिपीट होता, त्याच्यामुळं मार्क जायला नको होते. किंग सगळ्यात टॉपला. आणि मी असं लक्षात ठेवले, आपण MPSC करायला कुठे येतो? पुण्यात येतो. MPSC करण्यासाठी आपल्याला सपोर्ट कोण करते? आपली फॅमिली करते. बघा, फॅमिली करते. मग फॅमिली आपल्याला जाऊन सांगते MPSC कर. MPSC करतो म्हणजे आपण काय करतो? तर GSचा अभ्यास करतो. काय करतो? GSचा अभ्यास करतो. म्हणजे बघा, मी लक्षात कसं ठेवले, आपल्याला आपली फॅमिली जी काय, ही फॅमिली जाऊन काय म्हणते? GSचा अभ्यास कर. हां, फॅमिली आपल्याला जाऊन म्हणते GSचा अभ्यास कर. मग बघा, GS म्हणजे काय? हित आहे फॅमिली, हित आहे जीन्स, आणि हित आहे स्पीसीज. मग ह्या स्पीसीज ज्या काय आहेत ह्या सगळ्या तयार आहेत, त्याच्यावरती आहे जीन्स, त्याच्यावरती आहे फॅमिली. अशा पद्धतीने फॅमिली, जीन्स आणि स्पीसीज असा क्रम आहे. फॅमिली, जीन्स आणि स्पीसीज. कसं लक्षात ठेवले? GS आणि हित आहे फॅमिली. म्हणजे फॅमिली, G म्हणजे जीन्स आणि S म्हणजे स्पीसीज. बघा, S म्हणजे स्पीसीज. मग फॅमिली GS. हे नसतं GS जरी लक्षात ठेवला आणि सगळ्यात लास्टला सगळ्यात छोटं स्पीसीज असतं, एवढ्या देखील लॉजिकनं सगळ्यात टॉपला किंग असतं, सगळ्यात तळात स्पीसीज असतं. GS असं लक्षात ठेवायचं आहे. या लॉजिकनं देखील आपल्याला या प्रश्नाचं उत्तर निघालं असतं. अशा पद्धतीनं प्रजाती हे सगळ्यात याच्यामध्ये मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर सृष्टी म्हणजे किंगडम हे सगळ्यात वरती येतं, आणि प्रजाती हे सगळ्यात ह्याला येतं, तळात येतं, ज्याला आपण स्पीसीज असं म्हटलं. जात म्हणजे जीन्स, आणि कुळ म्हणजे फॅमिली. मग 3 नंबरला शेवटून कुळ पाहिजे होतं. आता बघा, हिथं 3 नंबरला कुळ आहे, हिथं 2 नंबरलाच कुळ आहे, ऑप्शन गेला. हिथं शेवटी कुळ आहे, ऑप्शन गेला. 1, 2, 3 नंबरला कुळ आहे, हे बरोबर आहे. पण लास्टला सृष्टी किंगडम पाहिजे होतं, ह्या लॉजिकने हिथं ऑप्शन गेला. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सृष्टी, संघ, वर्ग, ऑर्डर, कुळ म्हणजे फॅमिली, जात म्हणजे हे. आणि तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवा. ह्या ट्रिकनं उत्तर सुटतं म्हणजे सुटतं. वरती सगळ्यात टॉपला किंगडम आहे, आणि त्याच्या सगळ्यात खाली फॅमिली, जीन्स आणि स्पीसीज. F म्हणजे फॅमिलीचा, GS लक्षात ठेवायचा. सगळ्यात खाली काय? GS आहे. अशा लॉजिकनं हा प्रश्न तुम्हाला सुटला असता. मग आपलं हे जे काय वर्गीकरण आहे, ह्या वर्गीकरण करताना इथं बघा, लिनियसने महत्त्वाचा पॉईंट आहे. लिनियसने म्हणजे कार्ल लिनियसने सजीव सृष्टीचे वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी या 2 प्रमुख गटामध्ये काय केलेले? वर्गीकरण केलेले आहे. कार्ल लिनियसनं, आयोगानं ऑलरेडी ह्याच्यावरती क्वेश्चन केलेलं आहे की वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी असं वर्गीकरण कोणी केले? ह्या कार्ल लिनियसनं केले, म्हणजे लिनियसनं केले. या प्रत्येक समूहाचे त्यांनी संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जाती असे लहान समूह केले. प्रत्येक सजीवाचे वर्गीकरण करत असताना लिनियसने त्यांना 2 नावे दिली. बघा, पहिले नाव म्हणजे ते जे काही सजीवाचं जे काही वर्गीकरण केलं त्यात लिनियसनं काय केलं? त्या लिनियसनं प्रत्येक सजीवाला 2 नावं दिली. त्यातलं पहिलं नाव हे प्रजातीविषयक असतं आणि दुसरे नाव हे त्याच्या जातीविषयक असतं. बघा, पहिलं नाव हे त्याच्या प्रजातीविषयी असतं आणि दुसरं नाव हे त्याच्या जातीविषयी असतं. आणि ही नावं कुठल्या भाषेमध्ये आहेत? लॅटिन भाषेमध्ये दिलेली आहेत. ही सगळी नावं लॅटिन भाषेमध्ये दिलेली आहेत. मग बघा, या दोन नावे देण्याच्या पद्धतीस द्विनाम पद्धती असं म्हणतात. मग क्वेश्चन असा विचारलाय की ही द्विनाम पद्धती कुणी शोधून काढली असा ऑलरेडी आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. तर ही जे काय द्विनाम पद्धती आहे ही लिनियसनं शोधून काढली. उदाहरणार्थ आंबाला आपण काय म्हणतो? मॅग्निफेरा इंडिका. बघा, मॅग्निफेरा
इंडिका, मग याच्यामध्ये प्रजातीचे नाव पहिले अक्षर आहे जे कॅपिटलमध्ये लिहितात, मोठ्या अक्षर म्हणजे मोठ्या लिपीत लिहिले जाते. तर कुळाचे नाव इंडिका हे कुळे, जातीचे नाव हे लहान लिपीत लिहिले जाते. बघा ना, मॅग्निफेरा इंडिकामध्ये एम हा कॅपिटल काढलाय, म्हणजे प्रजातीचं नाव हे कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं जातं आणि जे जातीचं नाव आहे हे स्मॉल लेटरमध्ये लिहिलं जातं. परस्परांशी पुष्कळ साम्य असणाऱ्या वनस्पतीमध्ये किंवा प्राणी गटामध्ये या जाती म्हणजे स्पेसीज ज्या काय आहेत ह्या स्पेसीज असे म्हणतात आणि जे काही छोट्या प्रजाती आहेत त्यांना जीन्स असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आपण बघितलं मग अशी जीएसच्या संदर्भात. ओके, अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण इथपर्यंत क्वेश्चन पाहिलेले आहेत. ओके, हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक करा. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वेश्चन कसा सोडवायचा, ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे, त्याच्यानंतर जास्तीत जास्त लॉजिक कसं वापरलं पाहिजे, अभ्यास काय असला पाहिजे, ह्या सर्व अनुषंगानं सांगत असतो. डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन घेतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.